संगमनेर शहरालगत असणाऱ्या कासारा दुमाला येथील स्वप्नील सातपुते यांच्यावर बजाज शोरूमच्या व्यवस्थापकासह इतर हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी संबंधित गुन्हेगारांवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी कासारा दुमाला ग्रामस्थ तसेच सातपुते व राऊत कुटुंबियांनी एकत्र येत संगमनेर बस स्थानक ते पोलीस उपाधीक्षक कार्यालयावर मागण्यांचे फलक घेऊन मोर्चा काढला होता। यावेळी संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी बजाज शोरूम व्यवस्थापक सचिन पलोड यांची तयार केलेली प्रतिकात्मक प्रतिमा गाढवावर ठेवून निषेध करत स्वप्नील सातपुते यांच्या मातोश्री, पत्नी व अन्य महिला नातेवाईकांनी त्या प्रतिमेला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला। संगमनेर तालुक्यातील हुलेवाडी येथील मूळ रहिवासी असलेली आणि सध्या जामगाव राजूर येथे वास्तव्यास असलेले त्र्यंबक राऊत यांनी बजाज शोरूममधून चेतक या कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली होती। वाहनात बिघाड झाल्याने त्यांनी ती दुरुस्तीसाठी शोरूममध्ये आणली होती। वाहन दुरुस्तीसाठी स्वीकारून त्याची पावती देण्याची मागणी त्यांनी केली, मात्र बराच वेळ उलटूनही वाहन स्वीकारले गेले नाही आणि पावतीही देण्यात आली नाही। यावरून राऊत व शोरूम व्यवस्थापनामध्ये शाब्दिक वाद झाला। या घटनेची माहिती राऊत यांचे जावई स्वप्नील सातपुते यांना मिळाल्यानंतर तेही बाजार शोरूममध्ये पोहोचले, त्यानंतर हा वाद अधिकच वाढला। यावेळी शोरूमचे व्यवस्थापक सचिन पलोड यांच्यासह जय भारणकर, सचिन धुमाळ, विष्णू मोहरीकर, विनायक मंगेश मिसाळ या कर्मचाऱ्यांनी त्र्यंबक राऊत आणि स्वप्नील सातपुते यांना बेदम मारहाण करण्यात आली। सध्या स्वप्नील सातपुते यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली। मात्र घटना घडून 7 दिवस उलटूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याने सातपुते आणि राऊत कुटुंबियांचे नातेवाईकाने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहे। हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास पोलीस उपाधीक्षक व प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येत बस स्थानकापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। यावेळी मोर्चेकरांच्या वतीने पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले। स्वप्नील सातपुते हे गेल्या 7 दिवसापासून रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना गंभीर स्वरूपाचा मुकामार लागल्याचा दावा करण्यात आला। तुम्ही हल्ला होणाऱ्याला पोलीस संरक्षण न देत हल्लेखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करत पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले होते। हल्लेखोरांना त्वरित अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, तसेच त्यांना अटक झाली नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, तसेच आमरण उपोषण सुद्धा केले जाईल असा इशारा जखमी स्वप्नील सातपुते यांच्या मातोश्री रोहिणी सातपुते, पत्नी तेजस्विनी सातपुते, सासरे त्र्यंबक राऊत, सचिन राऊत, धीरज राऊत, राकेश राऊत, ऋतिक राऊत, विजय डहाळे, दत्तू नाईक, अशोक काळे, संकेत गुंजाळ, श्याम वाकचौरे, संजय सातपुते, अजित पोखरकर, सागर पोखरकर, अभय वलवे यांच्यासह कासारा दुमाला ग्रामस्थांनी दिला आहे। जेव्हा बजाज शोरूममध्ये स्वप्नील सातपुते यांच्यावर हल्ला झाला तेव्हा मी स्वतः स्थानिक गुन्हे शाखेची पथक पाठवले होते। माझी जिल्हा पोलीस प्रमुखांशी मीटिंग चालू होती, त्यामुळे मी येऊ शकलो नाही। परंतु तुम्ही विनाकारण बिनबुडाचे आरोप पोलीस प्रशासनावर करू नका। त्या रुग्णालयाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त होताच याप्रकरणी वाढीव कलमे लावण्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिली। झाला नाही, हा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही। हे पहा, एका अन्याय एका काहीचा अन्याय बघा, आपल्या लेकराला कसा प्रकार मारला असेल त्यांनी, कसं मारलं असेल त्यांनी। 50 मिनिटं मारहाण करणं तो शक्ती होता म्हणून तो वाचलेला आहे। बास करा आता, बास। फक्त पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे, लवकरात लवकर या गुन्हेगारांना अटक आपण केली पाहिजे। आम्हाला न्याय पाहिजे, बाकी काही नाही। मी परत एकदा 2 मिनिटं बोलतो की स्वप्नीलचा काय गुन्हा होता, त्यांनी काही चोरी केली होती, डाका काढला होता, तरी मी अटक करा त्यांना। पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही भडकावलं पण कोणी भडकावलं भडकवायचं। आणि हे लक्षात घ्या, आमच्याकडे सीसीटीव्ही आहेत, आम्ही खरं ठाम आहे, खरं आहे म्हणून, आणि आम्ही तुमच्यासाठी तिकडे पाठवून देतो। ज्यावेळेस मला माहिती मिळाली ना स्वप्नीला मारहाण चालू आहे, मी डीबी स्टाफ सावंत साहेबांनी सगळी गाडी तिकडे पाठवून दिली। मी काय आलो नाही, कारण आमची विषय त्यावेळेस चालू होती, एसपी सरांची बदलीची दिवशी चालू होती आमची, त्यामुळे मी आलो नव्हतो तिकडं। मी सावंत साहेबांना गाडीला पाठवून देतो, पण ह्याचा अर्थ असा नाही ना की काही बोलायचं म्हणून। ठीक आहे, तुम्ही जे बोलताय त्यांचा जबाब घ्यायचा अजून बाकी आहे, तर त्यांचा जबाब घेऊन पण आम्ही वाढ करणार आहे। फक्त त्यांचं सर्टिफिकेट येणं बाकी आहे, फक्त त्यांच्या सासऱ्यांचं। त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवला तर पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध कुणीही मनात गैरभावना ठेवू नये। कुणी किती पसरून आमचं काम झालं, आम्ही इमानदार आहे।
आम्हाला काय आमची मागणी एकदम छोटी आहे की आम्हाला न्याय मिळावा. सर्वसामान्य माणसाच्या विरोधात हे जे आज हल्ला झालाय, या लोकांनी ज्या पद्धतीने मारहाण केलेली, त्यातनं होणारा त्रास तुम्हाला प्रत्येकाने सांगितलाय. पण आज जर हा न्याय नाही मिळाला तर एक सर्वसामान्य जनतेचा हार होणार आहे याच्यामध्ये. आणि दुसरी बात अशी आहे की जे माझे मिस्टर आहे, माझे वडील आहे, यांचे पूर्ण फुटेजमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यामुळं आमची फक्त पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे का तुम्ही कुठलाच पक्षपात न करता किंवा जे म्हणजे त्यांच्यावर कुठला दबाव असेल ना तर त्याची त्यांनी हे पूर्तता न करता आम्हाला न्याय मिळवून द्यावा. या मोर्चामध्ये प्रामुख्याने पोलीस प्रशासनावरती आरोप झाले. काय अनुभव आहे का तुम्हाला? तुम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये येता जाताय. नाही, पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही पद्धतीचा कायदा हातात न घेता कायदेशीररित्या याच्यावर जी पण प्रक्रिया आहे ती करण्याचा निर्णय घेऊन आज हे आंदोलन करून त्यांना निवेदन दिलेलं आहे. काय मागणी आहे तुमच्याकडे? न्याय मिळावा सर, एवढीच मागणी आहे. त्या गुन्हेगारांना अटक व्हावी, त्यांना कुठल्याही पद्धतीची त्यांना सवलत दिली जाऊ नये यामध्ये. आज माझं स्वप्नील आहे, उद्या जनतेचं स्वप्नील राहील. त्यांनी कुठे जायचं? पाठीमागे तुम्ही मोर्चामध्ये ज्यावेळेस निवेदन द्यायला आले त्यावेळेस तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे डॉक्टर ते आणायला सांगितलं, त्याच्यामध्ये काय वाटतं? डॉक्टरांनी सिंपल सर्टिफिकेट दिलेलं आहे, पण आज 7 दिवस झाले माझ्या मिस्टरांवर उपचार चालू आहेत आणि या उपचारानंतर देखील त्यांना चक्कर वगैरे येते. हे म्हणजे मोडतोड झाली की मग ग्रीवियस सर्टिफिकेट मिळणार, उलटी झाली ग्रीवियस सर्टिफिकेट मिळणार. माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला पण जीव गेला नाही, मग ग्रीवियस मिळत नाही. मग यामध्ये म्हणजे आम्ही करायचं काय? डॉक्टरांनी सिंपल दिली, आपल्याला कायद्याची भाषा कळत नाही सर. त्या हिशोबाने आमचं फक्त एकच म्हणे, पोलीस प्रशासनाने योग्य तो कलम लावावा, योग्य तो न्याय आम्हाला मिळवून द्यावा. जे पण आहे ते फुटेजमध्ये सगळ्यांच्या समोर आहे. आम्ही तोंडाने काहीच सांगत नाही. त्यांच्या सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलीस निरीक्षक ताब्यात घेतलेल्या आहेत, त्यांनी त्या बघाव्या, खरं खोटं करून आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा. बस एवढीच आमची अपेक्षा आहे. माझ्या मुलाला पूर्ण मुक्का मार मारलेला आहे त्या लोकांनी, डोक्यात मारलेले, त्याच्या मेंदूवर सूज झालेली आहे. त्याला उभं राहिलं तरी चक्कर येत आहे. पोलीस प्रशासनाने तुम्हाला जो शब्द दिला त्यावर तुम्ही समाधानी आहात का? आम्ही समाधानी नाही म्हणून तर आम्ही मोर्चा घेऊन आलोय आज. आज त्यांनी जो शब्द दिला त्यावर आम्ही समाधानापेक्षा विश्वास दाखवतो की ते आम्हाला न्याय मिळवून देते. हे गळा दाबून धरला गेला सर, पण तो गळा श्वास अडकायच्या आत सोडून दिला. मग आता मर्डर केस नाही ना झाली, मग तुम्ही मर्डर केस कधी दर्ज करणार? ज्यावेळेस त्या माणसाचा जीव गेला असता त्यावेळेस. हे असं नाही व्हायला पाहिजे. आज माझ्या मुलाचा हा मर्डर करून सुद्धा ते पोलीस प्रशासन हे करत नाही, जागा नाही होते. आम्ही कोणाला न्याय मागायचा? सचिन धुमाळ या व्यक्तीने त्यांना तिथून ओढत नेऊन त्यांचा गळा दाबून धरला व बाकीच्या लोकांना मारण्यासाठी प्रवृत्त केलं. विष्णू मोहिरकरनी त्यांच्या टॉयलेटच्या जागेवर मारहाण केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे. त्यांना वॉशरूमला गेल्यानंतर पोटामध्ये भयंकर वेदना होतात, कळ निघून येते. मग या सगळ्या गोष्टी आज हा सगळा खेळ आहे सर. न्याय मिळणार आहे, उद्या जे काही होईल ते आम्हाला माहित नाही. पण आज जर माझा नवरा दगावला असता, उद्या त्यांच्यावर काही मानसिकरित्या काही बदल झाला, आम्ही हे सगळं कोणाला सांगायचं? हे आज चालू आहे. आज तुम्ही सगळे उभे, तोपर्यंत आम्ही हे सगळं बोलतोय. पण उद्या जर या सगळ्या गुंडांवर कारवाई नाही झाली आणि माझ्या मिस्टरांना जर हॉस्पिटलाइज व्हायला लागलं कोणत्या कारणामुळे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सर. आज दिवस झाले स्टेटसचा मध्ये तुम्ही मोर्चामध्ये उल्लेख करा, काय नक्की आहे स्टेटस? स्टेटस सर यांचा एक ग्रुप आहे, जिम ट्रेडिंग का जिम रायडिंग काहीतरी ग्रुप आहे, रायडिंग बाईक ग्रुप म्हणून. त्याची आपल्याला फुटेज मिळाली, त्या ग्रुपची व्हिडिओ फुटेज मिळाली. त्यामध्ये आकाश पोखरकर, मंगेश मिसाळ, प्रसाद अण्णा अशी 2-3 नावं त्या स्टेटसला येत आहेत. त्याच्यामध्ये ते आकाश पोखरकर म्हणतोय, मंगू भाई तुला जिमची गरज नाही आता. तो मंगेश मिसाळ मालपाणी हेल्थ क्लबला जिमला जातो. तर त्यांनी सांगितलं तुला काय जिमची गरज नाही भाऊ, हात दुखेल ना तुझे. आणि त्यानंतर मंगेश मिसाळ त्यांनी ग्रुपचे बरेच मेसेज डिलीट केल्यानंतर ती फुटेज आपल्याकडे आली. त्यानंतर त्यांनी टाकलं का अरे बरं झालं सचिन भाऊवर हात उचलला, वाचला तो, नाही तर त्याचा मी डेथ केला असता. प्रसाद अण्णांनी सांगितलंय का तुम्ही मंगेश भाऊ बरं झालं, अच्छा हुआ तूने सिर्फ उसको मारा, नाही तो उसका तो मुंडी काट के तू फुटबॉल खेळता. ही जी भाषा आहे ना सर, ही आम्हाला भविष्यात पण खूप त्रासदायक आहे. ही गुंडा प्रवृत्ती ना, आज माझ्या 2 मुली, मी आणि माझे मिस्टर, आम्ही 4 जण इथे. ठीक आहे, आज हे सगळं झालं, लोकांचे सीसीटीव्ही फुटेज होते, व्हिडिओ मिळाले, उद्या भविष्यात काही होऊ शकतं. आणि माझं अजून एक अशी विनंती आहे
का जर आमच्या जीविताला, माझ्या वडिलांना, आमच्या कुटुंबियाच्या कोणाच्याही जीविताला काही झालं ना, सर्वस्वी जबाबदारी यांना ठरावं सर, ही आमची कळकळीची विनंती. कारण हे जे बोलणं आहे यातनं यांचा मर्डरचा कट होता, प्लॅन होता, फक्त तो त्यांनी त्या स्टेज पर्यंत नेला नाही, कुठली कारवाई होऊ नये म्हणून. हे ट्रेन आहेत, हे लोकांना सगळं माहिती आहे सर, हे ट्रेन झालेले आहेत त्याच्यामध्ये, का कितीपर्यंत आपण मारल्यानंतर काय होऊ शकतो. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या गोष्टी कळत नाही. आम्ही जाऊन फक्त कांगावा केला, कागद गोळे केले आणि आज कायदेशीर रितसर न्यायासाठी इथं आलेलो आहे. बजाज शोरूम वाल्यांना कडक कायद्याने बजाज शोरूम वाल्यांनी सुद्धा याची पूर्णपणे दखल घ्यायला पाहिजे नाही. चेतक कंपनीने किंवा बजाज कंपनीने याच्यावरती रितसर कारवाई करून ह्या शोरूमला टाळा लावला पाहिजे. कारण इथं ही झालेली मारहाण पहिली नाहीये सर, आपण पुढे आलेलो, आपण पहिले आमच्यासारखीच भीती असणारे अनेक लोक आहेत ज्यांना मारहाण, यांची प्लॅटिना गाडी असो किंवा कोणती गाडी असो. आज आपण कमेंट्स वाचतात, सोशल मीडियावर न्यूज गेल्यानंतर लोक कमेंट्स करतात, प्रत्येकाच्या बोलण्यात एकच आहे का हे लोकांचे शब्द आहे की हा माणूस, या माणसाला खूप माज आहे, यांनी आम्हाला मारहाण केलेली, यांनी आम्हाला सेवा दिलेली नाही. या सगळ्या गोष्टींचा प्रशासन असू दे किंवा सरकार असू दे काही विचार करणार आहे की नाही, याच्यानुसार विचार करून आम्हाला त्यांनी न्याय मिळवून द्यावा. आमची एवढीच सर्वसाधारण आता आम्ही दोघी सासू सुना न्याय मागतोय. आमच्या मागे सगळी जनता उभी आहे, म्हणून आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, एवढीच आमची विनंती. काय तुमची मागणी आहे? आमची मागणी दुसरी काहीच नाही. माझ्या मुलाला न्याय मिळावा. ज्या गुंडांनी मारहाण केली त्या गुंडांना पकडून त्यांना कठोरच्या कठोर कारवाई द्यावा, एवढीच माझी आईची इच्छा आहे आणि तळमळीची विनंती प्रशासनाला. एवढंच. सध्या काय परिस्थिती आहे? माझ्या मुलाला जेवण सुद्धा करायला येत नाहीये, उभं राहिलं तर चक्कर येते, गिळायला नाही येते. एका आईने कुणाकडे पाहायचं? कोण आरोपी आहे? सुनील पडवळकर, सचिन पडवळ, पल्लोड, पलोड, सचिन धुमाळ, सचिन धुमाळ, विष्णू मोहिरकर, अजय धारणकर, विजय वर्तल्ले. ह्या गुंडांना कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांना कठोरच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे, एवढीच माझी आईची इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी, एवढीच मी पोलीस प्रशासनाकडे मागणी मागते.